नमस्कार रसिक हो. सुवर्णकाळातील हिंदी चित्रपट संगीतात गाण्यांच्या फिल्मच्या आपण आठवणी करत आहोत. मागचा व्हिडिओ लक्ष्मीकांत प्यारेलाल भाग पहिल्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची कारकीर्द तेवढीच अविस्मरणीय अशी आहे. तर आज आपण या दुसऱ्या भागामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना टॉपचं म्युझिक डायरेक्टर बनवणारा चित्रपट दोस्ती 1964चा या चित्रपटातली गाण्यांच्या आठवणी करूया. कारण हा एक माइलस्टोन ठरला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत प्रवासाच्या आरंभाचा. हा पहिला मैलाचा मोठा माइलस्टोन, गोल्डन माइलस्टोन असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मला माझ्या आठवणीप्रमाणे सांगता येईल की 1964 साली जेव्हा दोस्ती रिलीज झाला तेव्हा मी 9वीच्या वर्गातला विद्यार्थी होतो आणि माझ्या गावी म्हणजेच परभणीला तिथल्या नूतन शाळेमध्ये शिकत असायचो. आणि परभणीला त्यावेळेला 4-5 ज्या काय टॉकीज होत्या, नाज टॉकीज, रघुवीर टॉकीज, महावीर टॉकीज आणि तळ्याकाठी असलेली फिरोज महल ही एक खूप जुनी टॉकीज होती. तर त्या या फिरोज महल असं नाव असलेल्या टॉकीजमध्ये हा दोस्ती सिनेमा पाहिल्याचं आठवतं. राजश्री प्रोडक्शनच्या भावपूर्ण फिल्म मालिकेतला हा एक अत्यंत महत्त्वाचा दोस्ती चित्रपट आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होता आणि त्यातल्या नवोदित कलाकारांचा अभिनय इतका सुरेख होता की सिनेमा पाहताना डोळ्यातून धारा व्हायच्या, प्रेक्षकांना कळायचं सुद्धा नाही. आणि अतिशय तसा ट्रॅजेडी पिक्चर म्हणलं तरी चालेल असा तो सिनेमा होता. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, मजरू सुलतानपुरी यांची अतिशय भावनिक, हृदयाला चटका लावणारी, वेदना देणारी अशी ही गाणी खूप लोकप्रिय झाली, आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. यामध्ये गायक म्हणून मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचाही वाटा आहे. अर्थातच यामध्ये सुशील कुमार, सुधीर कुमार ही 2 अभिनेते नवोदित त्यांचा हा चित्रपट होता. यात संजय खान, तेव्हा त्यांचं नाव नुसतं संजय असायचं, मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचीही भूमिका होती. आणि पुढे टी व्हीवर आपल्याला दिसत असलेली फरीदा ही त्यावेळेला बालनटी बेबी फरीदा या नावाने खूप लोकप्रिय बालतारका होती. तर या दोस्तीमध्ये रफी साहेबांची 5 सोलो गाणी होती आणि लताजींचं 1 सोलो होतं. ही साहीच्या साही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. तर लताजी यांच्या आवाजातलं हे गाणं पडद्यावर बेबी फरीदा आणि उमा बेंडे या कलाकार दिसतात. अतिशय गोड गाणं हे. गुड़िया हमसे रूठी रहोगी, कब तक ना हंसोगी, देखो जी किरण सी लहराई, आई रे हंसी आई, देखो जी किरण सी लहराई, आई रे हंसी आई, गुड़िया. अतिशय गोड गाणं होतं हे. यानंतर सुधीर कुमार आणि सुशील कुमार हे जो 2 अभिनेते होते या सिनेमात, यातल्या सुधीर कुमार हा आंधळा कॅरेक्टर आहे असतं, त्याच्या तोंडी ही सगळी गाणी आहेत. आणि एक उभ्या चालणारा सुशील कुमार हा अभिनेता, म्हणजे एक लंगडा आणि एक आंधळा या दोघांच्या मैत्रीची अतिशय भावपूर्ण दोस्तीची ही कहाणी सांगणारा दोस्ती हा चित्रपट एक ऑल टाईम हिट म्हणून आजही प्रेक्षकांना अतिशय आवडणारा आहे. तर दोस्तीमधल्या रफी साहेबांच्या आवाजातील इतर गाण्यांच्या आठवणी आपण करूया. हे गीत होतं राहे मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. राहे मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. राहे मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. या सगळ्या गाण्यामध्ये माउथ ऑर्गनचा खूप छान उपयोग केलेला दिसतो आपल्याला. नंतरचं आहे रफी साहेबांच्याच आवाजातलं
जाने वालों जरा मुड़ के देखो इधर, एक इंसान हूँ मैं तुम्हारी तरह, जाने वालों जरा मुड़ के देखो इधर, एक इंसान हूँ. आणि दुसरं रफी साहेबांच्याच आवाजातलं, कोई जब राह न पाए मेरे संग आए, के पग पग दीप जलाए, मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार. आणि एक सॅड सॉन्ग रफी साहेबांच्या आवाजातलं, मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है, मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है, कि तू कहीं भी रहे तू मेरी निगाह में है, मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है. ज्याला आशय संपन्न भावसंपन्न असे गाणे म्हणायचे, त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलेली दोस्तीमधली गाणी. आणि यातलं सगळ्यात टॉपमोस्ट गाणं ज्याला म्हणता येईल ते गीत आहे, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं न दूंगा, आवाज मैं न दूंगा, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे. ही गाणी आजही माझ्यासारख्या अनेक रसिक श्रोत्यांना पूर्णपणे पाठ आहे असं म्हणलं तरी चालतं, पण इथे आपल्याला वेळेची मर्यादा असते म्हणून त्याची झलक अशीच आठवण आपण करायची. तर या चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे या गाण्याचं वैशिष्ट्य आणखीन एक जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या गाण्यासाठी 1965च्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बघा अनुक्रमे लक्ष्मीकांत प्यारेलाल बेस्ट म्युझिक डायरेक्टर दोस्ती, मजरू सुलतानपुरी बेस्ट गीतकार फिल्म दोस्ती आणि मोहम्मद रफी बेस्ट प्लेबॅक सिंगर फिल्म दोस्ती, या तिघांनाही दोस्तीच्या या चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे गाण्यासाठी 1965चे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. आणि इथूनच रफी साहेबांचं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं कॉम्बिनेशन पुढे अनेक सिनेमामध्ये गाजत राहिलं, ज्याच्या आठवणी आपण करणारच आहोत. तर असं हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा भाग दुसरामध्ये आज आपण दोस्ती या सिनेमाची आठवण केली. नव्या एपिसोडमध्ये अजून नवीन काही. तोपर्यंत नमस्कार, स्वराज शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. मित्रांनाही आठवण द्या आणि हे व्हिडिओ जरूर शेअर करा सगळ्यांसाठी. स्वराज शुभेच्छा.